शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजचा हा व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल. ही एक चूक तुमची सर्व गोट फार्म हे मातीत मिळू शकते. ते कसे तर पाहूया. गेल्या काही दिवसात मला बरेच काही मित्रांचे कॉल आले, मेसेज आले किंवा कमेंट्स आल्या की भाऊ आता शेड तर उभारला आहे, पण नुकसान होत आहे, शेळ्या मरत आहेत. दुर्दैवाने काही मित्रांचे फार्म सुद्धा बंद झाले आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की शेळीपालन करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं शेळीपालनाचे लाख रुपयांचे नुकसान टाळू शकते. चला तर मग पाहूया की आता अनेक जण गोट फार्म सुरू करतात आणि पहिल्यांदाच ते शेडमध्ये जास्त गुंतवणूक करतात. मग त्यानंतर त्यांचं मॅनेजमेंट हे कमी पडतं. तर ते कसं? तर मित्रांनो पहिली चूक अशी आहे की बरेच शेळी पालक हे पैसा वाचवण्यासाठी की घाणेरडा चारा किंवा अस्वच्छपणा किंवा चिखलातला चारा देणे किंवा भिजलेला चारा देणे यामुळे शेळ्यांना आजार होतात आणि शेळ्यांचे नुकसान होऊन तुमचा नफा जास्त होत नाही आणि शेळ्यांची मृत्यू जास्त होते. आणि त्यानंतर मित्रांनो दुसरी चूक अशी आहे की शेळ्यांची गर्दी. तुम्ही काय करता कमी जागेत नाही का शेळ्यांना म्हणजे कमी जागेत शेळ्यांना जास्त गुंतवता. त्यांना मग कमी जागेत त्यांना दाटवाटी झाली तर शेळ्यांना आजार वगैरे होतात किंवा त्यांना ताणतणाव होतो. त्यामुळे तुमचे नुकसान फार होऊ शकते. त्यामुळे शेड बांधताना जास्त प्रमाणात मोठे बांधा आणि शेळ्यांना मोकळं-मोकळं सोडा. आणि शेडमध्ये हवा येईल किंवा सूर्यप्रकाश येईल असं तुम्ही नियोजन पहा. पण मित्रांनो घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कारण तुम्ही शेळ्यांना जर योग्य वेळी लसीकरण किंवा हिरवा चारा देणे किंवा स्वच्छ चारा देणे असं तुम्ही जर नियोजन केलं तर तुमचा नफा वाढू शकतो आणि शेळ्यांची मृत्यूही कमी होऊ शकते. तर मित्रांनो असंच आपण पाहूया आता की यशस्वी शेळी पालनाची रणनीती काय आहे. त्यानंतर मित्रांनो शेळ्यांना तुम्ही मिनरल मिक्सचर द्यावे. याचे कारण असं आहे की शेळ्यांची रोगप्रतिकार शक्ती ही चांगली राहते आणि शेळ्या निरोगी राहतात. त्यामुळे शेळ्यांची मृत्यू जास्त होत नाही. त्यानंतर मित्रांनो दुसरा नियम असा आहे की मोकळी हवा आणि मोकळी जागा. याचं कारण असं आहे की शेडमध्ये जर सूर्यप्रकाश जर आला तर शेळ्या चांगल्या राहतात. तसेच शेडमध्ये हवा राहिली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो शेडमध्ये जास्त प्रमाणात शेळ्यांची दमकुंडी करू नये. तर मित्रांनो शेळीपालन हे हार्ट अटॅकचा व्यवसाय नाही. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं एक मी तुम्हाला गुणमंत्र सांगणार आहे. ते तुम्ही जर ऐकले तर तुमचा शेळीपालन व्यवसाय हा तुम्हाला नफा कमवून देईल. तर ते गुणमंत्र असं आहे की स्वच्छ फार्म, निरोगी शेळ्या, योग्य वेळी लसीकरण तसेच योग्य वेळी त्यांना त्यांची विक्री मार्केटमध्ये. तर हे तुम्ही जर चांगल्या प्रकारे केले तर तुम्ही शेळीपालनामध्ये यशस्वी होऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला आजचा व्हिडिओ होता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा सांगा. आणि जे कोणी आता आपला व्हिडिओ जर नवीन पाहत असतील तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच आपले शेळीपालन किंवा शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.